तमाशा तमाशा. असंच होत्या तमाशा. तुमच्या सर्वांच्या साक्षी, तुमच्या सर्वांच्या चरणी माझं डोकं आहे, माझे माय बाप हो. माझे गाण्याचे शब्द काय होते? मला म्हणते एवढ्या नाकाचे होतेस तर म्हणते याचे शब्द पहा. आता मला बोलायचं नाही, माझा शेवटचा राऊंड आहे आणि आता रात्रीची गंमत मुरमाडीला आहे, माझी सिंगलची गंमत आहे. तू नाकाची म्हणलास ना, तुला सांगतो इकडे माझ्याकडे आता. मला एक सांगा, तू ज्ञानीवंत आहेस ना? होय ना. तू विद्वान आहेस ना? तुला माझ्यापेक्षा शाहिरीचा अभ्यास आहे ना? मग नाकाचा नकटा होता तर सांग या लोकांना. माझं जरी चुकलं असेल हा ते रिश्तेदार लोक सांगू स्टेजवर. समजलं का? ते घरी होईल काय रिश्तेदारी? समजलास का? मग तू नाकाचा नकटा होता तर सांग या लोकांना. हा नाकाच्या नाकवाल्या नाकदारा सांग ना या लोकांच्या जाऊ का? म्हणजे तुझं उत्तर काय आहे म्हणून तू तुझं उत्तर सांग, मी माझं उत्तर सांगतो. समजलास का? तू तुझं उत्तर सांग, मी माझं उत्तर सांगतो. तरी नाही सांगशील तुला आजच्या पुढे गमगमचे पैसे घेऊन जाईल मस्ती केला. पुरे पैसे तुला 1 रुपयाला देऊन देणार त्या गमतीचा का म्हणून राहिला? बरोबर. का वाटते तुले? तुका सोडून चोलर समजून राहिलास का? हा नाही तुका सोडून चोलर समजून राहिलास का? हा मग कलंक गीता पळा. समजलास का? हा ना मला म्हणते जेवढी तुझी अक्कल आहे तेवढीच बोल. काहून तुझ्याकडे अभ्यास करायला येऊ तुझ्याजवळ? तू ज्ञानीवंत आहेस तर तुला जेवढी अक्कल आहे तेवढीच बोल म्हणते. काहून एवढा तू अक्षर सोडून गेलास? हा इतकी तुझी अक्कल वाढली का? तू इतका अक्षर सोडून गेलास का? तू इतका केलास मग स्वतःले? हा बापरे. अरे होगा तू कलंगी का बादशाह तो ये भी कोई कच्ची गोली नहीं खेलती. कलंगी का टाइगर. अरे होगा तू कलंगी का बादशाह तो ये सोनू भी कोई कच्ची गोली नहीं खेलते. आई हूँ तुझसे तो दुनिया का मुकाबला लड़ने, तो मैं भी कभी हार नहीं मानती. समजलास का? मी भी कधी स्वतःला कधी कमजोर समजत नाही. समजलास का? तूच नाही तर तुझ्यासारखे असे ज्ञानीवंत काही वर्ष वाहून गेले. तूच नाही तर तुझ्यापेक्षा असे ज्ञानीवंत काही वाहून गेले. हे सूरज अशी गर्वाची भाषा बोलता बोलता त्या नदी नाल्यांना वाहून गेले. समजलास का? माणसानं स्वतः तोफखान समजू नये. स्वतः तोफखान तोफखान कोण समजते? लोक सांगते. समजलास का? मी स्वतः तोफखान समजत नाही. भाऊ दादा भाऊ दादा भाऊ दादा करतो. याचा तुम्हाला डोक्यावर चढशील का? नाही तुम्हाला डोक्यावर चढशील का? वा रे वा. मांबई झालं म्हणून तुका अति करशील का? अति करशील का तू? तुम्हाला डोक्यावर चढून राहिलास का? वा रे वा तुझी शायरी. मग म्हणते माझं घर झालंय. माझं राहून पहिलं आहे ना. यानं तोडलं का माझं गाणं? तोडलं काय ना माझं गाणं? ते नाही जमलं तुझ्या कोण? नाही त्याच्यामध्ये माहिती आहे गाण्यात तोडशील म्हणजे हो. तुझं गाणं तोड रिकामी बसले तुझं गाणं तोडासाठी मी. पहिला राऊंड माझा, स्टेज माझा आहे. समजलास का? हा स्टेज माझा आहे. काय वाटते तुले? नाही काय वाटते तुले? मी तुला काय जरी अशी वाटत होते तुम्हाला मी ऐकून घेतली असती. समजलं का? माझ्या गाण्याच्या आधी शब्द काय म्हणतात? तुला उताना झोपवीन म्हणते. मला एक सांगायची, हात जरी मला उताना झोपल तुम्ही विचार करा शब्दाचा. हात जरी मला उताना झोपल तर मी उगीच राहीन का? नाही मी उगीच राहीन का? नाही बिलकुल नाही. मी शांत बसेल का? तुम्हाला उताना झोपवशील ना? मी तुझ्या काहीच नाही करीन का? नाही मी तुझ्या काहीच नाही करीन का? नाही तुझ्या काहीच नाही करीन का? मी का स्वतःला शहाणा समजून राहिलास एवढा का? नाही काय वाटते का तुले? आता ऐक मला काय म्हणायचं आहे. हॅलो यानं कर्ज म्हणली गाण्याची. कशी? हो रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्याने. रेशमाच्या रेगानी लाल काळ्या धाग्याने कर्नाटकी कसीदा मी काढीला. हातन कलावू माझ्या साडीला. कर्नाटकी कसीदा मी काढीला. हातन कलावू माझ्या साडीला.
तू झोपवतो तू झोपवशील मी शांत बसेन का पायाला का करतो तर काय ते सांगा समजलं मला. का हा सांगा अन मला. हा गरवान दाटला अन हा गरवान दाटला अन तू मस्तीत माजला कोण तो आहे हा 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 आणि म्हणून अन हा गरवानी दाटला अन तू मस्तीत माजला सुरेश आता पाय मी कशी करतो तू तुझी दवाई पाय न घेणं मला समजलास का अन हा गरवान दाटला अन हा मस्तीत माजला अन थांब तुला आता इथे झोपवतो सुरेश अरे थांब तुला आता इथे झोपवतो अन टांगावर टांग मारून पलटवतो थांब तुला आता इथे झोपवतो थांब तुला आता देऊन गरवाने दाटला मस्तीत मातला गरवाने दाटला हा मस्तीत मातला थांब आता तुला झोपवतो थांब तुला आता झोपवतो आणि टांगावर टांग मागून पलटवतो थांब तुला इथे झोपवतो टांगावर टांग देऊन पलटवतो आता इले ती झोपवतो हो तू झोपवून पाय फक्त समजलास का नाही तू झोपवून पाय समजलास का काय वाटते आणि म्हणून संत कबीर महाराज कहते हैं अरे शब्द समोर कर बोलिए शब्द कहता ना पा शब्द समोर कर बोलिए इथे ज्ञानीवंत लोक तर बरोबर आहे माझे माई बाप होय ना. मी तुम्हाला कमजोर समजली का आज तुम्ही इथे ज्ञानीवंत लोक बसून पण आमची कलाकाराची कदर आहे नाही तर कोणी विचारते समजलं का तुमची तुमच्याला आमची शान आहे तुम्ही आहात तर आम्हाला तर कोणी विचारते कोणची आम्हाला कोणी विचारते कोणी विचारत नाही समजलं का तुमचं जरी सहकारी असलं तुमचं जरी साथ असली तर या दुय्यम मिळाला तर कोणी विचारते जे आमच्या कशाला कोणी विचारत नाही समजलं का तर काय वाटते तुला नाही काय वाटते मी तुला नाही म्हणलं सन्मान्य शाहीर मान्यवरजी शाहीर सूरजजी मी तुम्हाला नाही म्हटलं बाबा आपल्या अंगाला लावून घ्यायचं नाही समजलं का तर त्या भीम त्या जरासनाला म्हणतो भीम त्या जरासनाला म्हणतो मी तुम्हाला म्हणणार नाही समजलं का काय म्हणतो हा गरवान दाटला अन हा मस्तीत मातला अन हा गरवान दाटला अन हा मस्तीत मातला थांब सुर तुला इथे झोपवतो आम्ही मला टाईट पाहिजे तुम्हाला राहून तर घोटात घोटे भरत का पैसे घेतलास ना हा फुकटाना आला का मी तरी फुकटाना आली का टाईट होऊ दे ना नाही टाईट होऊ दे ना समजलं का आणि समजलं का आणि तू सोनू म्हणलास म्हणून हो का मला एक सांग काय? तुझी गंमत मार सांग आहे बरोबर. आणि तू जेव्हा तेव्हा ते सुरमा का नामतेस का माणसं मानते. तुझ्या स्वप्नामध्ये खेळते का ते रात दिवस होऊ शकते एखाद्या रावले ठीक आहे गलती होऊ शकते अहो, माणसाची ते मोठी बहीण आहे म्हणून तिचं नाव घेतले ते माझी मोठी बहीण आहे म्हणून तिचं नाव घेतली तिचा लाड जास्त आहे याले हा भोकणाला सांगते माझं ते देते ना जास्त हा. ते जास्त देते हो तर बरोबर आहे बाई तिच्याकडून काम नाही घेईल ना ते मोठी आहे ना माझ्यापेक्षा तिला जास्त घेऊन देणं करते हा बरोबर आहे ते माई बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे नका जास्त लाड आहे हा मला भोकणाला सांगते ती माझ्यावर तुझ्यात जास्त लाड करतो म्हणजे काही मला लाड करत काय लाड नाही करत काय लाड नाही करत
तू फक्त फेकते झाला मी झेलत तू हे आम्ही झोपाव करायचं चांगलं. समजला का हा? आणि थांब तुला आता इथे झोपवतो आणि टांगावर टांग देऊन पळतो. थांब तुला इथे झोपवतो, टांगावर टांग देऊन पळतो. मी माझ्या गाण्याचा आधार सांगला, समजलं का? मी माझ्या गाण्याचा आधार सांगा, मग आपल्या अंगाला लावून घ्यायचं नाही. समजलं का सूरज? अंगाला लावून घ्यायचं. तू जेवढा बोलला मी माझ्या अंगाला लावून घेतली नाही, तर तू सुद्धा तुझ्या अंगाला लावून घ्यायचं नाही. समजलं का? मी प्रत्येक शब्दाचा माझा खुलासा करून सांगितलं. मी तुला म्हणणार नाही, तुला बोलली नाही. समजलं का? आता हा, या सर्वाला माहित आहे. आता प्रत्येक लोकांच्या घरी टीव्ही आहे, प्रत्येकाजवळ मोबाईल आहे, सर्वाला माहित आहे. समजलं का? सर्वाला माहित आहे कोण कोणाला म्हणत होता म्हणून. मी त्या भीमानी म्हटलं होतं, त्या भीमानी म्हटलं होतं, मी तुला म्हणलं नाही. समजलं का? आणि म्हणून त्या भीमांताला फलकावलं पायावर पाय देऊन. हा माझ्या गाण्याचा भावांतर होता. समजलं का? मी तुला म्हणलं नाही. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, तू का धमक्याचं मला जागा म्हणजे त्या धमकी सांगून राहिलास का? अरे वा, त्या धमक्याला भेटे कोण का आजच? कोणत्या धमकीने भेटे? आणि म्हणून मला म्हणायचं आहे, ओ हो अण्णा साहित्याची खान गमाय अन्न लहू पोहला दी तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय अन्न लहू पोहला दी तलवार गमाय एक शाहिरीने नटला दुसरा ताकदीनं भिडला एक शाहिरीने नटला दुसरा ताकदीनं भिडला अण्णा साहित्याची खान गमाय बोलत तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय बोलत तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय बोलत तलवार गमाय अण्णा साहित्याची खान गमाय बोलत तलवार तेरी धमकी से डर जाओ, ये मेरा काम है। इस बस्ती में तुझे ध्यान से चक्कर ना लगवाऊ तो सोनू मेरा नाम है। क्या बात है? तू मले काटा गाडशील, तुझा काटा पहिले पाजवून येऊन जा. पुरी सीजन का काटा नाही गडला, काटा बोतड सारा काटा झाला बोतड. समजलास का? त्या माझ्या बहिणी कचुडीचा कांदा बोतड झालाय. माझ्या बहिणी येतील का नाही? हो, समजला का? तुझ्या काटाचा मला काही असर नाही होत, कधीच नाही होणार तुझा असर, तुझ्या काट्याचा असर. समजलास का? तुझा काटा हवा हा. आता काटा बोतड झाला. बोतड झाला. कसा कसा करत? आता मग का करल? का करल आता? तुझा सुसप्पा काही झाला, तुझा पाप पाहिलं मी, लगेच वेळा पाहून झाला. अरे देवा, मी जाईन म्हणला होता, सगळ्यात लहान मी. हो. मी जाईन म्हणला, आता नाही जात बाई मी आता. तुझाच हो का? नाही. जाणार आहे? नाही बाप्पा. तू नाही जास्त दुरूनच हात जोडते. दुरूनच हात जोडलं म्हणतं बाय. आणि म्हणून मला म्हणायचं आहे, शाहीर सुराज तुला मोडीत भेटणार नाही रे, तुला पुरू नवरणार हाय. तुला मोडीत भेटणार नाही रे, तुला पुरू उरणार हाय. अन हा सामना खमसून होणार हाय, हा सामना ढासून होणार हाय.
सगळा समजून होणार हाय, सगळा बाजून होणार हाय. तुला मोरे सगळ्या राजाला तुला पुरवाना उरणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय. तुला मोडीत भेटणार नाही, तुला पुरून उरणार हाय, तुला मोडीत भेटणार नाही, तुला पुरून उरणार हाय. अन हा सामना खमसून होणार हाय, हा सामना ठासून होणार हाय, सामना खमसून होणार हाय, सामना ठासून होणार हाय. तुला मोरे सगळ्या राजाला तुला पुरवाना उरणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय सगळं दाजून होणार हाय. तुला पाहून माझा नागोबा डोलते म्हणते. अगे बा तुम्हाला पाहून कोणता महिना लागल्यावर नागोबा डोंगर लागला नागपंचमी आला टाइम आहे आता. नागपंचमी आहे का? नाही. हा. अगं हा उन्हाळा येताना नागोबा असं कोणता माती काय हा. माती काय सर बाहेर निघते पा यायले माहित आहे कोणता होईत समजला का सांगायची काय गरजच नाही पडत. हा तुला पाहून माझा नागोबा डोलते म्हणते. नागोबा डोलायला आता मला एक सांग, त्या नागोबाला त्याचा स्पर्शच झाला नाही, नाही का? आपला त्याला आपण सतत स्पर्श केला नाही, आपण त्याला त्याची आपल्याला त्याला सावली सुद्धा दिसली नाही. उभा होईल का? नाही. एक सांगते तो माती काय साप ना किती त्याला हात पाय मार उभा होतच नाही. बाय सांग तुझा नागोबा काय उभा होईल? एकही वेळ उभा नाही झाला, तो तर झोपलाच होता बिचारा, तुर चाले. समजलास का? त्याला हलकासा खडका जाता होता बरोबर, तो फक्त आपल्या तयारीला अहो, लागतो. मी रस्त्यात जाताना पाय मांडली हा? हालचाल नाही केला हालचाल बिचारा. नाही केलाय. समजला का? तुला सुद्धा नागोबा डोलते. समजलास का? त्याला हलकासा स्पर्श झाल्याशिवाय तो फक्त आपल्या तयारीला लागतो. तो असा उभा होईल का जी? नाही. एवढा खोटा बोलतोस तू? हो ना. नाही एवढा खोटा बोलतोस काय का? हा? काय झाला म्हणजे फालतूच हो बापा तुझा काय नागोबा पाहून डोलते? आता कोण कोणाला म्हणत होती म्हणते? शंकर भगवंताला पार्वती म्हणत होती म्हणते की भगवंता मी येता बरोबर तुमच्याशी बोलत आहे तर तुमचा नागोबा माझ्या तोंडाजवळ येते. तोंडामध्ये घुसतो म्हणते का नागोबा? मला दाखवशील बरं कोणत्या शिवपुराणामध्ये आहे तुझ्या तोंडाजवळ नागोबा काय डोलला होता का पार्वती जवळ? नागबाचा फण उजव्या हातावर हो, पार्वती सांग डाव्या बरं कोणत्या हातावर. शिवपुराणामध्ये आहे? नाही दाखवशील सांगते मला. बाप्पा. नाही दाखवशील बरं कोणता शिवपुराण होता? पार्वतीच्या तोंडाजवळ जाऊन नागोबा डोलला आमच्या. हट! तिकडं सांगशील मग. तो बाई हा. अगर नागोबा पार्वती पासून डोलला असता हो. आणि तिने त्रिशूल मारला असता तर मग काय सांगते बा? काही हा नाकवाली होती तर म्हणते नाकवाला तर सांग ना नाकवाल्या. चल नाही सांग ना. ऐक मला म्हणायचं आहे. ला 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 ला.
तुम्ही असाले कोणाचे चेले माझ्या समोर नाही दिसले. त्यावर जिंकून जाणार हाय तुला पुरून उरणार हाय. त्यावर जिंकून जाणार हाय तुला पुरून उरणार हाय. शेरखान हो म्हणते शेरखान. तुझी शेरखानी लगेच वेळा पाहून झाली. काय सांगते का शेरखान हो? तू मोठा शेरखान खरोखर तू शेरखान होस का? शेरखान नाही बा शेरखान. शेरखान का शेरखान दिसारखा दिसतेस नाही का तुझ्या रुबाब? बापा बापा मोठा शेरखान आहेस तू. समजलास का? नाही मोठा शेरखान आहेस तू. कारण म्हणतात तत्वानी भांडायला शिक. समजला का? अरे सोनारावानी सोनं आधी तोलायला शिक. सोनारावानी सोनं आधी तोलायला शिक. अरे कोयानी सारखं गाणं आधी गायला शिक. सोनारावानी सोनं आधी तोलायला शिक. अरे कोयानी सारखं गाणं आधी गायला शिक. हलता बोलता बोलण्यापेक्षा ज्ञानाचे तत्वाने आधी बोलायला शिक. समजलास का? ज्ञानाच्या तत्वाने जरी तो ज्ञानाचा जरी मार खात असेल तर तो या कलाकारी तरल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा घमंडाच्या गोष्टी करणार नाही का दाबदुबारी वापली त्याच्यावर. मी तुला म्हणलं नाही तो तुला माहित आहे. समजला का? तू बच्चा असेल तेव्हा शहरी क्षेत्रामध्ये आहेस. समजलं का? त्या मामा संग राहत होतो पार्टीमध्ये. तर तुलाही माहित आहे शैली काय होते म्हणून. समजलं का? ऐक मला समोर म्हणायचं आहे. हो म्हणाले खाली आहे तू कोणी हो म्हणणार आहेस का? नाही तू कोणी हो म्हणणार आहेस काहीच म्हणणार आहेस. समजलं का? आता पहिले अभ्यास करून येणं म्हणते. पहिले अभ्यास कर मग तू अभ्यास करून मला हाताच खरं ना. नाही तू अभ्यास करून मला हाताच खरं ना. मग का नाही सांगलं माझ्या प्रश्नाचं उत्तर? का नाही सांगलं? आता 5,000 देतो म्हणजे तुझा कोंबडा तो कोंबडा तू फॅक्टरीचा कोंबड्याले समजला का? फेक ना तिकडं कोंबडा करू शकशील तर खडकनाथ कोंबडा हा खडकनाथ पूर्ण सीजन गेली दिवाळीची हे सीजन गेली तो त्याचा कोंबडा काही बाहेर निघला नाही तो निघू नाही सके. समजलास का? अव कोंबडाले पोलिओ झाला. पोलिओ झाला नाही व तो सफा मरीचा कोंबडा आहे काही अर्थ नसते त्या कोंबड्याला. समजलास का? आता म्हणते शेर खान हो. अरे शेर खान शेर जैसे दिखता नहीं मगर बात करता है शेर की. शेर जैसा दिखता नहीं मगर बात करता है शेर की. तू खरोखर शेरावानी आहेस ना तू?
शेरासारखा आहेस का तू तुला शाहिरी करताना आम्हाला का झक मारता येते हो ना नाही आम्हाला का झक मारता येते का खूप ना. तुला फक्त शाहिरी बोलतात आम्हाला नाही करता येत शाहिरी हा? मग आता एक काम करू मग आपण याला गुरु बनवून टाकून गुरु बनव याले हा. येतीच ह्याच गावामध्ये स्टेजवर हा गुरु गुरु बनवतो आणि घेतो ह्याले उलट्या बुऱ्याचा नारळ आणि फोडतो याच्या मस्तकावर नेऊन तर बापा म्हणजे तुला गुरुची गुरु मग दक्षिणा तुम्ही गुरु केला मग काय म्हणते तुम्हाला माहित आहे का काय म्हणते तर रे बेटा हा, जिथे नाही का असं होते मग समजलास का आणि म्हणतात बोल बोलाची वाट पाहिजे आणि गोष्ट आहे ते झगड्याची झगड्याची. समजलास का बोल बोलाची वाट पाहिजे आणि गोष्ट आहे ते झगड्याची ते शाहिरी तर राहिली एकाकडे पण रगडा रगडी ते दोघांची समजलास का आणि म्हणून प्रत्येक शब्दाला माणसाने सोच समजे मला का जेणेकरून समोरच्या शायराचं अंतकरण नाही दुखायला पाहिजे जेणेकरून समोरच्या शायराचं अंतकरण वाईट नाही वाटलं पाहिजे त्याला हेही भान ठेवून शायरी करायला लागते फक्त बोलणं म्हणजे बोलणं होते का हा नाही बोलणं म्हणजे बोलणं होते का वा रे वा तुझी शायरी समजलं का आणि म्हणून मला म्हणायचं आहे अरे शेर की बात करता है मगर शेर जैसा दिखता नहीं शेर की बात करता है तू मगर शेर जैसा दिखता नहीं अरे कब तक रहेगा तेरी शेर खानी सूरज समझस का अरे कब तक रहेगी ये तेरी शेर खानी अरे जाके पूछ ले ना अपने बाप से समजलास का जाऊन विचारशील त्या माझ्या माम्याले झाला आता टाईट विचारशील त्या माझ्या माम्याला जाऊन समजलास का शेर खान कोटचा तुझा शेर खान का नाही कोटचा तुझा शेर खान एवढा दमदार आहेस तू नाही एवढा दमदार आहेस का तू मग तू दमदार शाहीर आहेस ना तू ज्ञाने सांग ना मग या लोकांना फक्त झोपवतो हे करतो ते करतो तुमच्याकडून फक्त हे जमू शकते का बापरे. दुसरं काही जमू शकत नाही समजलास का ऐक माझं समोर म्हणायचं आहे तुम्ही दिसता हो गुणवान साहेब आहे वेड्याचा सारा बाजार सोन्याचा तुझा हो गुरुवाना झाले. अरे गेल्याचा काळ बदल. तुम्ही दिसता हो गुणवान साहेब आहे वेड्याचा सारा बाजार सोन्याचा तुझा हो गुरुवाना झाले. तुम्ही दिसता हो गुणवान साहेब आहे वेड्याचा सारा बाजार सोन्याचा तुझा हो गुरुवाना झाले. अरे गेल्याचा काळ बदल. डाव जिंकून जाणार हाय तुला पूर्ण होणार हाय डाव जिंकून जाणार हाय तुला पूर्ण होणार हाय मला माये सगळे झाले रे. तुला गुरुवाना उरलं रे. ओ ला 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 ओ हो हो समजला का तुम्ही दिसता हो गुणवानच आहे पण आहे वेड्याचा सारा बाजार मी तुम्हालाही वेळा म्हणणार नाही समजला का मी काय एवढी मूर्ख नाही, मी तुम्हाला वेळा म्हणणार नाही कारण म्हणतात एखाद्या चांगल्या लोकांची संगत करा त्याचे सद्गुण चांगले मिळण्याशिवाय राहणार नाही एखाद्या साधू संतांची संगत करा तर तुमच्या संतांचे विचार तुमच्या डोक्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि एखादी वेड्या माणसाची संगत करा एखादी मूर्ख माणसाची संगत करा त्याचे परिणाम तुमच्या झाल्यावर राहणार नाही ऐका मला म्हणायचं आहे चला